आज आहे नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि काल आपला भावाचा उपवाससुद्धा होता. तर त्यासाठीच म्हटलं चला आज जे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो करूया. ऑफिसमधून घरी आल्यानंतर जवळजवळ 7:45 झाले होते, 8 वाजलेच होते. त्यानंतर म्हटलं एका तासात आपल्याला जो स्वयंपाक आहे पुरणपोळीचा तो करायचा होता. तर तो कसा केला हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर सर्वात आधी इकडे जे आहे डाळ जी आहे ती कुकरला शिजवायला ठेवून दिली. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली जेणेकरून पोळ्यांना छान असा कलर येतो. त्यानंतर 2 कांदे जे आहेत ते गॅसवर अशा पद्धतीने थोडेसे चिरा पाडून त्याला भाजायला कमी आचेवर ठेवून दिली. त्यानंतर इकडे भज्यांसाठी जे आहे ते कांदा कट करून घ्यायला घेतला, कारण आधीच जी तयारी आहे भज्यांचं ते पीठ थोडंसं छान भिजलं की भजीसुद्धा छान होतात. त्यानंतर बेसन पीठ वगैरे त्यामध्ये मिक्स केलं आणि पाणी सुटण्यासाठी ठेवून दिलं, कारण लगेचच त्यामध्ये पाणी मिक्स केलं नाहीतर ते जास्त करून पातळ होऊन जातं. मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जी आहे तीसुद्धा साईडला मी लगेचच जे आहे ते बाकीची तयारी करून घेत होते. खोबरं वगैरे सर्व जे आहे ते सुद्धा चिरून घेतलेलं होतं आमटीसाठीचं. आणि मग इकडे जे आहेत ते कांदे वगैरे सुद्धा भाजले होते, ते गॅस वगैरे बंद केला. त्यानंतर डाळसुद्धा जी आहे ती शिजली होती. मग इकडे जे आहे पुरणासाठी आपलं जे कणिक आहे ते भिजवायला घेतलं. त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद पावडर टाकली जेणेकरून कलर येतो. आणि आज मी पहिल्यांदा वेगळ्या पद्धतीने पोळ्या बनवणार होते. मी सुद्धा यूट्यूबला एकदा रेसिपी पाहिली होती, तर खूप छान वाटली. म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करून पाहूयात तशा पद्धतीने पोळ्या कशा होतात तर. आणि त्या खरंच म्हणजे खूप जास्त छान झाल्या होत्या. अगदी थोड्या इतक्या तुटल्या वगैरे नाहीत. मग हे जे आहे ते कणिक थोड्या वेळ पाण्यामध्ये जे आहे ते असं डिप करून ठेवायचं जेणेकरून ते छान असं भिजलं जातं. थोडंसं सैलसरच मळायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. ज्यावेळेस आपल्याला पोळ्या लाटायच्या त्यावेळेस ते काढून घ्यायचं. इकडे डाळसुद्धा थोडीशी शिजायची कसर राहिली होती म्हणून पुन्हा एकदा 1 शिट्टी करून घेतली कुकरची. आणि डाळ शिजेपर्यंत म्हटलं तोपर्यंत आमटीची जी आहे ती तयारी करून घेऊया. आज कटाची आमटी डाळीचीच बनवली जाते. मग त्यासाठी म्हटलं थोडीशी डाळ जी आहे ती साईडला काढून घेतली, 2-3 चमचे, जेणेकरून ज्या आमटी आहे त्याला छान असं घट्टपणा येतो. मग ही डाळ जी आहे ती पुन्हा शिजायला ठेवली. तोपर्यंत आमटीचा इकडे जे आहे ते मसाला वगैरे बनवायला घेतला. ह्याच्यामध्ये जे आहे खोबरं, लसूण आणि अद्रक जे आहे ते सुद्धा वाटून टाकायचं, ज्याने चव खूप छान लागते. ते इकडे जे आहे ते पातेल्यामध्येच मी जे आहे ते बनवणार होते आमटी. तर त्यामध्ये जे आहे ते खोबरं छान असं फ्राय करून घेतलं, कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्येच लसूण वगैरे सुद्धा टाकलं होतं. आणि ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्याचं असं वाटण करून घ्यायचं आहे. छान असं सैलसर असं वाटण तयार करून घ्यायचं होतं. तोपर्यंत इकडे जे आहे अद्रक वगैरे चिरून घेतलं. आणि सण वगैरे म्हटलं तर जे स्वयंपाक आहे पुरणपोळीचा तो तर होतोच. आणि घरामध्ये आम्हाला जास्त पुरणपोळी वगैरे काय आवडत नाही, तरी पण म्हटलं चला आज सण आहे आणि खूप दिवस झाले बनवलेली नव्हती, तर म्हटलं बनवून घेऊया. आणि ऑफिसमधून यायलासुद्धा उशीर झालेला होता, तर म्हटलं पटपट जे आहे ते दाखवूया, कारण त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओमध्ये जितकं जमेल तितकंच शूट केलेलं आहे. तर मी इकडे जे आहे ते मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करत होते. आणि इकडे लगेचच गॅसवर आपलं जे आहे ते पातेलं ठेवलं. त्यामध्ये आपले घरचे जे मसाले आहेत, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, हळद वगैरे टाकून घेतली. छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जो आपण वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं. खूप छान पद्धतीने ही आमटी जी आहे ती सोप्या पद्धतीने बनली जाते आणि खायला तर इतकी टेस्टी लागते. त्यानंतर त्यामध्ये कांद्याचं वाटण जे आहे आपण केलेलं, कांदे जे भाजले होते त्याचंसुद्धा वाटण जे आहे ते टाकून घेतलं साईडलाच. आणि इकडे लगेचच पुरण जे आहे, डाळ जी आहे ती शिजली होती, तर मग ह्याच्यामध्ये गूळ घालून छान असं फ्राय करून घेतलं. हे जे पुरण आहे ते असं घट्टसर एकदम ज्यावेळेस होईल तोपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं. नंतर इथे आमटीमध्ये लगेचच डाळ वगैरे सर्व जे आहेत बारीक केलेली तीसुद्धा घालून घेतली आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि छान उकळी येईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आमटी. तोपर्यंत इकडे जे आहे ते पुरण वाटायचं माझं चालू होतं. मग त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि बडीशोप वगैरे सर्व एकत्र करून टाकली होती.
आणि आमटीला सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तरी आलेली होती. मग इकडे जे आहे लगेचच पोळ्या करायला घेतल्या गरम गरम आणि उंडा तुम्ही पाहू शकता खूप मऊसूत असा झालेला होता. त्यावेळेस आपण पाण्यातून तो उंडा बाहेर काढतो, कणिक जे बाहेर काढतो त्याला थोडंसं तेल लावून छान असं ते एकदम मळून घ्यायचं आणि पोळ्या तुम्ही पाहू शकता लाटायला सुद्धा इतक्या इझी जातात आणि फुटत सुद्धा नाही लाटताना. नाही तर दरवेळेस काय व्हायचं, पोळ्या थोड्याशा चिटकायच्या, पण आज तसं झालं नाही, वेगळ्या पद्धतीने आणि फुगतात पण किती छान टम्म एकदम फुगलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सुद्धा पुरणपोळी कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून पहा, खूप छान होते आणि खायलासुद्धा एकदम मऊ, तोंडात टाकताच विरघळेल अशी ही जी पुरणपोळी होते. तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक आजचा तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील. तर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.